गुड मॉर्निंग. हॅलो. आज मी बनवत आहे मिनी ब्लॉग. आज आमच्या घरातला गॅस संपलेला आहे. तो मी आणि माझी आजी आलो आहोत बहिणीच्या इकडे. मला लागली होती भूक आणि आजीलाही खूप लागली होती भूक. तर काय करावं, अशाच प्रकारे मग आम्ही विचार केला की बनवू आम्ही भाजी. आणि आजीला सांगितले चिरचिर कांदा कापायचा आणि मला द्यायचा आणि मी इथे ही भाजी बनवणार आहे. बघू आता. आजी कांदा कापेपर्यंत मी भाजी मस्त धुवून घेतलेली आहे खळखळ पाण्याच्या नळाखाली. आणि आता ही भाजी मी बनवणार आहे. बघूया भाजीला चव येते की नाही. आता अशाच प्रकारे माझी आजी झाडू मारत आहे आणि त्याच्यानंतर मला तिथून सांगत आहे मसाले इथे इथे ठेवलेले आहेत. त्याच प्रकारे प्रिपरेशन चालू आहे. भाजीचं गरम पाणी ठेवलं एका साईडला. मी भाजी धुवून आजीला भूक आवरेना तर आजीने घेतला लाल मसाला आणि खाते ती चपातीसोबत भाजी होईपर्यंत. मी एका साईडला ठेवली आहे कढई. त्याला लागणारी सामग्री तेल, चिरलेला कांदा, टमाटर, कढीपत्ता आणि हे गरम पाण्यामध्ये आपण टाकलेली भाजी. कढई तापलेली आहे, त्यात टाकते मी तेल आणि त्याचबरोबर टाकते हे मोहरी, त्यानंतर जिरं आणि कढीपत्ता. तडतड केल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच टाकणार कांदा चांगला परतून घेतला आहे मी. आणि त्याच्यानंतर टाकते मी चिरलेले टमॅटो. कांदा आणि टमाटर शिजण्यासाठी मी टाकलं आहे मिठानंतर टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर मी परतल्यानंतर हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर मी टाकणार आहे आजीने मिक्स केलेला तेलामध्ये लाल मसाला. आणि तो मस्त परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे लाल तिखट. आणि मस्त लाल तिखट टाकल्यानंतर मी मस्त कांदा, टमाटर आणि टाकलेले आपले मस्त मसाले परतून घेणार आहे. त्याच्यानंतर मी परतून चांगलं घेतल्यानंतर मी ॲड करणार आहे आपल्या गरम पाण्यात टाकलेली भाजी, फ्लॉवर, वाटाणा आणि बटाटा. त्यानंतर तोही मिश्रण मी परतून घेणार आहे. परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून झाकून घ्यायचं आहे झाकण. आणि त्याच्यानंतर आपण ही भाजी अशा प्रकारे बघत आहोत मी बनवली आहे. आता बघूया खाऊन ही चविष्ट लागते की नाही. चला टाटा बाय बाय.